नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली. तर लोकसभेत चांगलं यश मिळाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळत आहे. तर मतदारसंघांना आकर्षित करण्यासाठी महाविकास आघाडीकडून लाडकी बहीण योजना आखण्यात आली. असं सर्व असताना गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांची राष्ट्रवादी चांगलीच फारमत आहे. अजित पवार गटाकडे असलेले एक जण पुन्हा पवारांकडे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आणखी एक नावाची भर पडताना दिसत आहे. अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बनके वारंवार शरद पवार यांची भेट घेत आहे. यावर आता जुन्नरच्या जनतेचे संभ्रम दिसत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बनके काही दिवसात निर्णय घेणार. तर काही दिवसानंतर ते अजित पवारांसोबत गेले. लोकसभेत तुतारी विरोधात काम केले. मात्र आता हे प्रेम मात्र शरद पवारांवर असल्याने ते वारंवार सांगताय. आज जुन्नरमधील आतूर गावात कार्यक्रमात शरद पवार आले होते. तेव्हा ते बनके यांनी फ्लॅक्सबाजी करत त्यांचं स्वागत केलं. ते स्वागत सुद्धा खूप प्रसिद्ध झालं. मात्र लोकसभेतला तुतारीला मिळालेलं यश पाहता अनेक जण माघारी घेत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलंय. तोच तर विचार अतुल बनके करत नाही असं देखील त्यांनी म्हणाले. तर आज आतुरतेच्या कार्यक्रमाआधी नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या बैठकीला अतुल बनके यांना परवानगी टाळली अशा बातम्या. मात्र बनके यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ऐकूनच अजित पवारांचे मोहरे शरद पवारांच्या प्रेमात आहे आणि टप्प्याटप्प्याने ते माघारी फिरत असल्याचं चित्र आहे. तर विधानसभा निवडणुकीपर्यंत चित्र नेमकं काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. तर विधानसभेच्या तोंडावर कोल्हापुरातील भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत तुतारी हाती घेण्यास निर्णय घेतला. तर नुकत्याच त्यांनी कार्यकर्त्या मेळावा घेऊन तुतारी हातात घेतली आहे. आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश झाला. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तूर्तास धन्यवाद.